आज केलंय हापूस आंबो घालून पुरणाची पोळी। डाळ स्वच्छ धुवून त्याच्यात 1 चमचो कुकरात बारके तेल घातलं, 1 चमचो घातलं आणि 4 शिट्यो काढून घेतले। चमचो घातलास की अजिबात त्या पाणी बाहेर येणार नाही। गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात घातलंय चवीपुरता मीठ आणि हळदीच्या पाण्यात मोडून ना फडक्यात बांधून पाण्यात ठेवलंय। तोपर्यंत डाळ शिजान येली, ती अशी ग्लासान ठेचलंय, त्याच्यात घातलंय गूळ, वेलची पावडर, जायफळ पूड आणि 1 आंब्याचो पल्प। आज मी करतोय मऊ लुसलुशीत हापूस आंब्याची पुरणपोळी। आंब्याचा फ्लेवर एकदम भारी येता आणि असा गॅसवर ठेवून आटवून पुरण तयार करून घेतलंय। चमचो उभं राहिलो की पुरण झालं असं समजायचं। त्याच्यानंतर गरम असताना त्या बारीक करून घेतलंय, म्हणजे मऊ एकदम येईल, डाळ अजिबात येणार नाही असा बारीक गरम गरम केलात का। तोपर्यंत 1 तासभर पाण्यात पीठ ठेवलंय फडक्यात बांधून। गव्हाच्या पुरणपोळ्यो करते आज मी। गव्हाचा पीठ मीठ घातले आणि हळदीच्या पाण्यात, त्यामुळे मऊ लुसलुशीत पीठ झालं आणि रंग पण सुंदर इलो। पिठाचा एक गोळो घ्यायचो आणि मोठो गोळो पुरणाचो घ्यायचो आणि व्यवस्थित तांदळाचं पीठ लावून ना असे पातळ लाटून घ्यायचे, टम्म फुगतं। ह्या वर्षाचा हापूसचा आंबो शेवटचो म्हणून म्हटलं हापूसच्या आंब्याचे पुरणपोळ्यो केलं। मुलांक पण डब्याक आज तेच दिले, त्यामुळे ते लवकर झाले, मऊ लुसलुशीत झाले। तो वरसून तूप लावायचं अलटून पलटून। असे पुरणपोळे करा। हापूसच्या आंब्याची चव ना अप्रतिम येता। आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।